वर्ष झाली, सर्व्हिसमध्ये तर 16 वर्ष झाली मला, परंतु सोलापूर महानगरपालिका आयुक्त म्हणून येऊन 2.25 वर्ष झाली. मला अजूनही पहिला दिवस आठवतोय ज्या दिवशी मी पदभार घेतला होता आणि शेकडो लोक म्हणजे 2-3 दिवस मला भेटायला रोज येत होती लोक, अनोळखी लोक ज्यांचा माझा काही संबंध नाही अशी माझं स्वागत करायला, शुभेच्छा द्यायला येत होती. तिथून या शहरातला जो जिव्हाळा आहे लोकांचा तर तो मला कळाला आणि सोलापूर हे माझं होम डिस्ट्रिक्ट नाहीये, म्हणजे मी काही इथे परत येणार नाही, माझं होम डिस्ट्रिक्ट नाहीये. परंतु म्हणजे आपण जर बघितलं तर लोकप्रतिनिधींना एक मतदारसंघाच्या बाउंड्रीज असतात. तर ते लोक नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील किंवा काही, पण या बाउंड्रीज मध्ये मग विकास होत जातो. परंतु मला पहिल्या दिवसापासून आय एम व्हेरी मच कन्व्हिन्स्ड की आयुक्तांचं सगळं शहर असतं. त्यामुळे माझा पहिल्या दिवसापासून अजेंडा होता की जे प्रश्न सगळ्या शहराचे आहेत पण तरी पोरके आहेत, त्यांना रेटणारा कोण नाहीये, ते प्रश्न मी मार्गी लावले पाहिजे. आणि मी पहिल्या दिवसापासून तेच केलं. ज्या प्रश्नांना कोणी वाली नाही म्हणूया आपण, पण जे प्रश्न सगळ्या शहरासाठी महत्वाचे आहेत तर ते आम्ही मार्गी लावले. सगळ्यात मोठा प्रश्न होता तो म्हणजे समांतर जलवाहिनीचा. तुम्हाला सगळ्यांना माहिती किती वर्षांपासून रखडलेला आहे. 110 MLDची होती, मग 170ची झाली, मग पुन्हा त्याच्यामध्ये आणखी आर्बिट्रेशन मध्ये वाद गेले. 250, 300 कोटींचे दावे आम्ही त्यांच्या विरुद्ध, त्यांनी आमच्या विरुद्ध दाखल केलेले. मी म्हणजे चार्ज घेतल्यानंतर जी काही हिअरिंग झाली त्या हिअरिंग मध्ये प्रेझेंट करून मी अवॉर्ड घेऊन आले. म्हणजे ती सुरुवात अवॉर्ड पासूनची मी केलेली आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासून आता बोलताना युसुफ बोलले, एकही शुक्रवार टळलेला नाहीये ज्या दिवशी आम्ही आमची बैठक घेतलेली नाही. आता 75 वगैरे झाले असते. म्हणजे मग त्याच्यामध्ये मी इलेक्शन ऑब्झर्वर म्हणून केरळला गेले किंवा मसुरीला गेले तरी आम्ही VC वरती त्याच्या घेतलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम आता आपल्याला दिसतोय. म्हणजे दुर्दैवानं सांगावंसं वाटतं की 110 किलोमीटरची पाईपलाईन आहे. कोणीही असं सोडलं नाही की आम्हाला अडथळा आणणार नाही. ते जिथून म्हणजे मीटरला जागा पण सुटली नाही की जिथे लोकांनी अडवलं नाही. परंतु माझ्या टीमनी अधिकारी हे जे आहेत तर त्यांनी दे फॉट व्हेरी विगरसली की प्रत्येक अडचण कशी आम्हाला काढता येईल. जिथून माझे कॉन्टॅक्ट वापरून शक्य होतं ते आम्ही केलं. एवढं करत 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 आम्ही 105 किलोमीटर पर्यंत आलो. काही मधले पॅचेस राहिलेले आहेत वेगवेगळ्या कारणांनी. अनेक गोष्टी आमच्या कंट्रोलच्या बाहेरच्या होत्या. फॉरेस्टची जमिनी असतील किंवा नॅशनल हायवेच्या लँड ॲक्विजिशन मधले त्यांचेच प्रॉब्लेम्स आहेत. त्याची जर आम्हाला आमच्या ROW मध्ये बसली, लोक कॉम्पेन्सेशनचे प्रॉब्लेम होते, मग त्यांनी आमचे पाईपलाईन अडवले इत्यादी इत्यादी गोष्टी. परंतु ते सगळं करत आपण बघाल मागच्या वर्षी उजनी -60% गेलं होतं. त्या एका सीझन मध्ये आम्ही जॅकवेल कंप्लीट केली. जॅकवेल म्हणजे 18 मीटर बाय 30 मीटर बाय 40 मीटर एवढा खड्डा खोदलाय. मला तरी त्या आराखड्यामध्ये काय लिहिलेलं आहे ते आणि जुनं काय होतं हे तर आमच्या जमिनीवरती आरक्षण नको ही नॉर्मल ह्युमन भावना आहे. पण शहराचे पार्ट म्हणून ते आरक्षण कुठे तर टाकावे लागतील. सोलापूरचे आरक्षण पुण्यात टाकता नाही येणार, ते सोलापुरातच टाकावे लागतील. त्यामुळे म्हणजे आता ज्या ज्या हरकती अक्षर देतील त्यांच्या सुनावण्या रितसर होतील. परंतु हे करत असताना आम्ही विदाऊट फिअर ऑर फेवर असा तो विकास आराखडा बनवलेला आहे. त्याच्यात मानकांच्या दृष्टीनं पॅरामीटर्सनुसार शहराची गरज ओळखून म्हणजे मोठी जमीन हे आमची जी केगावची आहे ती 100% जमीन जेवढी रिझर्वेशन खाली होती तेवढी आमच्या पाठपुराव्यामुळे आमच्या ताब्यात आली महापालिकेच्या. तिथं आम्ही स्टेडियम बनवणार आहोत. सोलर पार्क साठी मोठी हे ठेवलेली आहे जमीन त्यातली आणि पुन्हा एक अम्युजमेंट पार्क साठी ठेवली. आता काही लोक आमची स्टेडियमची जागा कमी केली आणि हे केलं. अरे तसं नाहीये. त्याच्यामध्ये बघा तरी स्टेडियम म्हणजे काय 5-50 हेक्टरचं थोडी स्टेडियम बांधत असतात. त्याच्यासाठी एवढी गरजेची तेवढी ठेवलेली आहे. जेव्हा आपण मोठ्या स्कीम्स सेंट्रल गव्हर्नमेंटला सादर करतो तेव्हा त्यांचा विषय असतो तुम्ही ग्रीन इनिशिएटिव्ह काय घेतले, ते दिले तर मार्क देतील ना. आमचं म्हणणं आहे आम्ही सोलार पार्क उभा करतो, तिथं सगळी जी सोलार एनर्जी तयार होईल आम्ही ग्रिड मध्ये सोडतो नेट मीटरिंगनी. त्याच्या अगेन्स्ट वी आर बल्क कंझ्युमर इलेक्ट्रिसिटीचे. त्याच्या अगेन्स्ट आमचे इकडचे बिल कमी होणार ना. हे पैसे वाचवले म्हणजे पैसे निर्माण करण्यासारखं आहे. तर हे म्हणजे दूरचा विचार करून काही विजन ठेवून ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्या खोलामध्ये जाऊन पण
म्हणजे बघितलं पाहिजे. क्रिटिसिझम ही कन्स्ट्रक्टिव्ह इज ऑलवेज वेलकम. सुदैवाने मी जॉईन झाले आम्हाला 3.25 कोटी रुपये मिळाले. याचे पोलिसनी काही ट्रान्सपोर्ट करतात तर त्याचं त्यांनी एक GR आहे की एवढे पैसे त्यांनी महापालिकेला दिले पाहिजेत म्हणून. ते 3.25 कोटी रुपये 20 वर्षानंतर आम्हाला मिळाले होते. त्याचे आम्ही इमिजिएटली वाटले. अनेक अपघात दाव्यांमधले लोक चक्र मारत होते, मग ते काहीतरी जप्त्या निघतायत, हे सगळे दावे सेटल केले. म्हणजे रेग्युलर महानगरपालिका चालून 200 कोटींपेक्षा जास्तीचं दायित्व आम्ही 2 वर्षांमध्ये, म्हणजे स्मार्ट सिटीचा हिस्सा असेल, उजनी समांतर वाहिनीला द्यायचा असेल, कर्जांच्या परतफेडी असतील, काही असेल, हे सगळे पैसे आम्ही त्याच्यामधून भरलेले आहेत. आणि असं नाही फार शासनाने GST ची ग्रांट आम्हाला वाढून नाही दिली. जे आहे त्यातलं जे यांनी मुद्दा मांडला, बजेट नवीन लोकांना कळत नाही वगैरे वगैरे, हे बजेटमध्ये नुसतं पुस्तक नाहीये, त्याच्यात प्रत्येक गोष्ट तयार करताना अनेक हजारो हेड्स आहेत, त्याच्यात छोट्या छोट्या बाबी आहेत. ह्या सगळ्यांचा विचार करून, म्हणजे थोडक्यात शहर हे असं आहे, मी जी कामं सांगितले, हार्ट असतं, जिवंत माणसाचा हार्ट पंप, म्हणजे ते असं नाही ना हार्ट बाजूला काढून ठेवतो आणि इकडे काहीतरी करतो, ते हार्ट चालू ठेवून ज्या रोजच्या सुविधा आहेत त्या चालू ठेवून आम्ही इतर गोष्टी प्रोजेक्ट ज्या आहेत तर ते कम्प्लीट केलेले. हे सगळे करत असताना माझी टीम तर चांगली आहेच आहे, परंतु तुम्हा लोकांचं पण सहकार्य असतं इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून. इतर अनेक दृश्य अदृश्य हात असतात, ते काही आपण म्हणतो ना चांगल्या कामाला चांगले जास्त लोकांचे हात लागतात, तसे अनेक हात लागतात. अनेक कॉन्टॅक्ट्स आपण मला यूज करता आले. इतक्या वर्ष सर्व्हिस केल्यानंतर वेगवेगळ्या पातळ्यांवरचे संबंध असतात, परंतु एकदा ते काम माझ्या शहरासाठी महत्वाचं आहे आणि ते करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी बरोबर मार्ग निघत जातात. कोणाला बोललं तर काय होतं, कुठून काय केलं तर काय होतं, असे अनेक विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न मी 2.25 वर्षात केला. अजून पण जेव्हा माझी बदली होईल, जेव्हा काही होईल, त्या शेवटच्या दिवसापर्यंत इथले प्रोजेक्ट कसा मार्गी लावता येतील आणि आणखी परमनंट सिस्टीम कशी तयार करता येईल. इन्फ्रास्ट्रक्चर हे असतं की एखादा व्यक्ती केंद्रित काहीतरी व्यवस्था असते. समजा आपण म्हणूया की अतिक्रमणचे ड्राईव्ह घेतो. समजा एखादे कमिशनर आले, स्वतःच रोडवरती उभे राहून अतिक्रमणची ड्राईव्ह चालू आहे, उत्तम इनिशिएटिव्ह आहे. जसं ते माणूस बाजूला जातं तसं ते जातं व्यवस्था. ही इन्स्टिट्यूशन निर्माण करता आली पाहिजे, पायाभूत सुविधा ज्या व्यक्ती केंद्रित नाही. हे कमिशनर ते कमिशनर ते कमिशनर कोणी आलं आणि गेलं तरी त्याच्यामध्ये फरक नाही पडला पाहिजे. Like, subscribe, click on the bell.